जय राम हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम हरि जय राम जय राम जय राम कृष्ण हरे 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 हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे पुण्यवंत भावे गीता सज्जनाचे नावे गीता सज्जनाचे नावे गीता सज्जनाचे नावे घे माझी वाचा तुटी महालाभ सुखासाठी लाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी घे माझी वाचा तुझे महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव संतांची भाव पायी संतांची भाव विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव पायी संतांचे भाव पायी संतांचे भाव घे माझी वाचा तुटी घे माझी वाचा तुटी घे माझी वाचा तुटी घे माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी लाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी लाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे संतांची या जपे जाती संतांची या जपे तुकावणे पापे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे घे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटी माझी वाचा तुटी घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी लाभ फुकासाठी घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी लाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी कुमार कुमार जय जय विठोबार कुमार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमार पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो
दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे चक्रवादाने कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार चक्रवादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो पांडुरंगा करू प्रथम म्हणून दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणे तयांच्या हरतील विघ्न म्हणून स्मरा अंतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाये मागारा गण गण गणात भोले गण गण गणात भोले गण गण गणात भोले सारथ्याने गजाननाचा सारथ्याने गजाननाचा संकट जाई मागारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ सुखासाठी प्रस्तुत उंदरीसारख्या संस्कार संपन्न आणि आदर्श गावातील परमहंस किशनदेवजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्तानं त्यांच्याच पवित्र प्रांगणामध्ये सुरू असलेला हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील आजच्या चौथ्या दिवसाच्या कीर्तन सभेचं हे वाङ्मयीन वाक्पुष्प महाराजांच्या पवित्र चरणकमली समर्पित करण्याचा सुयोग माझ्या महत भाग्यनेशी माझ्या वाट्याला आला. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. उपस्थित प्रभुप्रिय सज्जन हो, सेवेकरता आपल्यासमोर म्हणून दाखवलेला हा अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत शिरोमणी वैराग्यमूर्ती संत सम्राट तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि संत महात्म्यांच्या नामस्मरणाचं अलौकिक महत्त्व सांगणारा अभंग आहे. आपण श्रद्धावानात, बहुश्रुतात, सुज्ञ आहात. आपणही आपल्या जीवनामध्ये नेहमी करता तुकाराम महाराजांच्या गाथेची पारायण करतो आणि गाथेची पारायण करताना जी चाणाक्ष मंडळी असते त्यांच्या लक्षामध्ये येतं काय येतं. तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवन जर आपण पाहिलं
तर महाराजांचं संपूर्ण जीवन म्हणजे एकनिष्ठ जीवन. महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीशिवाय दुसरी वारी केली नाही. भगवंताच्या नामचिंतनाशिवाय अन्य जीवनामध्ये कशाचंही अवलंबन केलं नाही. महाराज सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी व्रत तीर्थव्रत. एवढंच नव्हे, महाराजांच्या जीवनातला एक निष्ठपणा जर आपण अनुभवला, महाराजांच्या गाथेमधली अनेक प्रमाण आपल्यासमोर देता येतील. उदाहरणार्थ नामचिंतन आहे. नामचिंतनाच्या संबंधी महाराजांच्या अंतःकरणामध्ये एवढा दृढ भाव होता, एवढी एकात्मता होती, एवढी अनन्यता होती की महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये देवाच्या नामचिंतनाशिवाय मी अन्य काही करायला तयार नाही. करण्याची नाही आता देवा बिन काही. वा, देवा बिन काही आता देवा बिन काही. करण्याची नाही आता देवा बिन काही. देवा बिन काही आता देवा बिन काही. बोलण्याची नाही एका देवाविन काही. एवढंच नव्हे, एक गावे आम्ही विठोबाचे नाव, एक गावे आम्ही विठोबाचे नाव. एक गावे आम्ही विठोबाचे नाव. एक गावे आम्ही विठोबाचे नाव. अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काही काम नाही आता. एवढंच नव्हे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. नामचिंतनासंबंधी महाराजांची हे एक निष्ठा. पंढरीच्या वारी संबंधी एक विध आम्ही न धरू पालट, न संडू हे वाट पंढरीची. अनेक प्रकारे मला तुला सांगता येईल. महाराज भगवान पांडुरंगाशी एवढे एकनिष्ठ होते. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग परमात्मा. बुवानी प्रमाण दिलं, बोलणेच नाही एका देवाविन काही. देवाशिवाय दुसरं काहीच नाही. नका मजपासी बदो प्रपंचाचे विसी. गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसला असे, अशी महाराजांची अवस्था होती. मग एवढे भगवान पांडुरंगाशी एकनिष्ठ असणारे तुकाराम महाराज. पण आजच्या अभंगाचा विचार जर आपण केला तर महाराज ती आपली चाकोरी सोडून आज मात्र या अभंगाच्या द्वारा संतांच्या नामाचं महत्त्व गाताना दिसतात. मग तुमच्या लक्षात येईल, महाराजांचा हा एकनिष्ठपणा गेला कुठं. पण एक लक्षात घ्या, महाराज म्हणतात, बाबा शंका घेऊ नका, मी चाकोरी सोडून चालत नाही. प्रमाणाविन बोले तरी मज पाहिजे दंडिले. मी प्रमाणबद्ध बोलतो, प्रमाणबद्ध वागतो. तुम्हाला तरी वाटत असेल की मी एकनिष्ठ देवाशी आहे, पण संतांचं नामस्मरण करतो, संतांच्या नामचिंतनाबद्दल तुम्हाला सांगतो. यात वाईट वाटून घ्यायची गरज नाही. का बरं? महाराज म्हणतात, मी तुम्हाला पटवून देतो, मी माझ्या जीवनामध्ये देव आणि संत यांच्यामध्ये भेद करायला तयार नाही. देवते संत निमित्त
त्या प्रतिमा किसनदेवजी महाराज आणि भगवान पांडुरंग परमात्मा जरी स्वरूपदृष्ट्या देहदृष्ट्या वेगळे दिसत असले पण त्यांच्या ठिकाणी असणारं जे शक्ती आणि सामर्थ्य एकच आहे. भगवान पांडुरंगाच्या ठिकाणी जी शक्ती आहे तीच किसनदेवजी महाराजांच्या ठिकाणी आहे. भगवान कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने युक्त आहे. त्याचप्रमाणे महाराजही तसेच आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही आहे. भगवान परमात्मा सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वांगाने परिपूर्ण आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तसंच ज्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण कीर्तनात बसलो, महाराजांचा जरी आपण विचार केला तरी महाराज सुद्धा सर्वांगाने परिपूर्ण आहेत. विठ्ठल विठ्ठल देवाच्या ठिकाणी असणारी शक्ती आणि देवाच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य, तेच सामर्थ्य तीच शक्ती संतांच्याही ठिकाणी आहे. उदाहरण सांगितलं म्हणजे लवकर पटते. उदाहरणार्थ भगवान कृष्ण परमात्मा केवढे शक्तिमान आहेत. गिरी गोवर्धन येणे उचलेला नाही एवढा शक्तिमान. 12 गाव अग्नी भगवंताने गिळून टाकला. नवे एका वाक्यात सांगायचं म्हणजे जे तुमच्या आमच्या तर्काच्या बाहेरचं आहे, आवाक्याच्या बाहेरचं आहे, आपल्या समजुतीच्या पलीकडचं आहे, ते भगवान कृष्णाने आपल्या जीवनामध्ये करून दाखवलं. उदाहरणार्थ एक दिवस भगवान कृष्ण परमात्मा गवळीवाड्यामध्ये आलेले आहेत. कशा करता? गाईचं दूध काढण्याकरता. सोबत त्यांचे बंधू बळीभद्र बलराम दादाजी आहेत. आता प्रकार काय झाला, गाईचं दूध काढायला बसायच्या अगोदर घटना अशी घडली की त्या ठिकाणी भगवंताची आल्हादिनी शक्ती राधा आली. राधा ही सर्वांग सुंदर आणि भगवंताची आल्हादिनी शक्ती. राधा आली, राधेला पाहिल्याबरोबर प्रकार काय झाला, राधेला पाहून भुलले हरी. तिला पाहिल्याबरोबर भगवान भुलले, स्वतःला विसरले. काय करायचं होतं, गाईचं दूध काढायचं होतं. आता खरं सांगा, दूध गाईचं काढायचं की बैलाचं? नाही, दूध गाईचं काढतात, पण भगवान परमात्मा ते गाईचं दूध काढण्याच्या ऐवजी दूध काढण्याकरता बसले बैलाखाली. आता बैलाचं दूध निघल, पण भगवंताचं सर्व अलौकिक आहे, तर्काच्या पलीकडचं आहे. काय झालं, अहो शक्तिमान असणाऱ्या त्या परमात्म्याने बैलाचे दूध काढलं. राधेला पाहून भुलले हरी, बहिल दोहितो नंदा घरी. म्हणजे बैलाचं दूध काढणारा हा भगवान परमात्मा, ही झाली देवाची शक्ती. मग आमच्या संतांची शक्ती यापेक्षा काही कमी आहे का? नाही नाही. ज्यावेळेस तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं, त्यांची भागीरथी नावाची मुलगी, तिला आपले वडील वैकुंठाला गेले, त्यांचा तो विरह तिला सहन होत नव्हता. सारखी ती बाबाच्या नावाने आक्रोश करत होती. एक दिवस भगवान तुकाराम महाराजांनी विचार केला, आपल्या भागीरथी बाईला भेट दिली पाहिजेत. आणि बघून त्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठातून खाली आले. कुठं? भागीरथी बाईच्या घरी. बाबा आले. त्या भागीरथी बाईला अत्यानंद झाला आणि तिला माहीत होतं आपल्या बाबाला दूध आणि शेवाळ्याचा भात आवडतो, म्हणून त्या बाईने शेवाळ्या तयार केल्या. पण ज्याच्याकरता खाण्यासोबत दूध पाहिजे ना, ते दूध नसल्यामुळं मात्र ती हिरमुसली झाली. 2-3 ठिकाणी जाऊन तिनं प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही. शेवटी ती निराश झाली. तिचा निराश चेहरा पाहिल्याबरोबर तुकोबरायांनी काय केलं, सांगितलं, भागीरथी काही काळजी करू नको, आण ते भांडं. आणि महाराजांनी ते भांडं आपल्या हातात घेतलं आणि जगद्गुरू तुकाराम महाराज समोर असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरात गेले. सज्जन हो, आणि त्या ठिकाणी जाऊन भगवान शंकराच्या समोर असणारा जो नंदी होता, नंदी, त्याला आपल्या शक्ती सामर्थ्याने उठवलं आणि त्या नंदीचं दूध काढलं. वेलेश्वरात पूजले दूध नंदीचे काढले.
दूध नंदीचे काढिले दूध नंदीचे काढिले एडेश्वरा ते पाचारिले. भगवान शंकराचं ते मंदिर एडेश्वर नावाने ओळखलं जात होतं. काय केलं महाराजांनी? नंदीचं दूध काढलं. लक्षात आलं तुमच्या? देवाची आणि संतांची जी शक्ती ती सारखीच आहे, त्यामध्ये भेद नाही आहे. दुसरं उदाहरण घ्या. भगवान मर्यादा पुरुषोत्तम तुमच्या आमच्या थोडं सरकून हृदयाचा केंद्रबिंदू भगवान श्रीराम प्रभू ज्यावेळेस पंचवटीमध्ये फिरत होते त्यावेळा पार्वती आईसाहेब भगवान शंकराला म्हणतात, देवा अहो तुम्ही ज्यांचं नामस्मरण करता तो तुमचा त्रैलोक्याधीश परमात्मा पत्नीच्या विरामध्ये वेळा झाला आणि सारखा फिरतो. भगवान शिवानी सांगितलं, पार्वती अगं तू माझ्या प्रभूची या ठिकाणी परीक्षा घेऊ नको. सर्वांना परिचय. त्यावेळेस पार्वती माता त्या ठिकाणी रामाला बोलवण्याकरता आली. सीतेचा वेश घेतला. भगवान त्यावेळेला वेली वृक्ष यांना आलिंगन देत होते. पार्वती समोर सीतेच्या रूपामध्ये प्रगट झालेली आहे. पण भगवान रामाच्या मुखातून जे उद्गार बाहेर पडले ते कोणते? हे आई तू का आलीस? नाही का? म्हणजे जगत जननी पार्वतीला ते आई म्हणतात. त्यावेळेस पार्वती आईसाहेब आईस्क्रीम झाल्या. परस्त्रीला जीवनामध्ये माता संबोधणं, माता म्हणणं हा देवाचा स्वभाव. तेच उदाहरण आपण पहा, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये घडलं. महाराजही संत आहेत. त्या काळातल्या काही कुटील लोकांनी तुकोबरायांचं जीवन कलंकित व्हावं एवढ्याकरता भांडाऱ्या डोंगरावरती एका महिलेला पाठवलं. त्या बाईने अनेक प्रकारचे हावभाव त्या ठिकाणी व्यक्त केले. पण ज्यावेळेस महाराज भानावर आले त्यावेळेस त्या स्त्रीच्या संबंधाने महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेले उद्गार ऐकण्यासारखे आहेत. जाई हो तुम्हाई न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे ना आम्ही विष्णुदास तैसे ना आम्ही विष्णुदास तैसे जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणजे महाराजांच्या मुखातून पडलेले उद्गार बाहेर पहा. तात्पर्य मला यातून सांगायचं आहे, संत आणि देव यांचा तुलनात्मक विचार जर आपण केला, दोघांची शक्ती सामर्थ्य सारखंच आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज जरी भगवान पांडुरंगाशी एकनिष्ठ असले तरी आज या अभंगातून मात्र संतांच्या नामस्मरणाचं महात्म्य सांगताना दिसतात. संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नाही आहे. महाराज सांगतील यात विशेष नाही. स्वतः योगेश्वर भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, अरे बाबा तू काही माझ्यापेक्षा वेगळा आहे का? अरे वेड्या, तुवा संन्यासी होनिया जनी चोरोनिया दिली माझी भगिनी परिविकल्प नुपजे माझे मनी आत्मदृष्ट्या तुम्ही एक. तू आणि मी एकच आहे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही बदल नाही आहे. अरे माझी सख्खी बहीण तू पळून नेलीस, पण तुझ्याबद्दल कोणत्याही प्रकारची किंतु परंतु कोणताही संशय माझ्या मनात निर्माण झाला नाही. याला कारण एक आहे की तुझ्या आणि माझ्यामध्ये एकात्मता आहे. विठ्ठला विठ्ठल. मला एकच सांगायचं आहे. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये एकनिष्ठ असून जरी
संतांचं वर्णन करताना किंवा संतांचं नाम महात्म्य सांगत असताना दिसले तरी महाराजांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल कोणतीही प्रतारणा भेदभाव नाही आहे. त्यांच्या ठिकाणी एकात्मता आहे. महाराज म्हणतात, सज्जनो तुम्ही एक करा. तुमच्या जीवनामध्ये दोन संकल्पना आहेत, एक पाप आणि पुण्य. आता पाप करण्याकरता काही कोचिंग क्लासेस लावावं लागत नाही. भलेही आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, हे सांगण्याकरता शास्त्र आहे. पण पाप करा म्हणण्याकरता काही काय नाही. वेदे न करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना. शास्त्र नाही, वेद नाही, माणसाची जन्मजन्मांतरातली जी वासना आहे ती आपोआप माणसाला त्या ठिकाणी प्रवृत्त करते, सांगावं लागत नाही. पण पुण्यकारक कर्म करायचं म्हटल्यानंतर त्याच्याकरता सांगावं लागतं. नाही काय सांगावं लागतं? बाबा हो, अरे बरंचसं आयुष्य तुमचं आता भूतकाळामध्ये जमा झालेलं आहे, कमीत कमी उर्वरित जीवन तरी नाही. आता उघडी डोळे जरी अध्यापिना कळे, मातीची आखोळे दगड आला पोटाशी, हे सांगावं लागतं नाही का. पुण्यकारक कर्म करण्याचा उपदेश करावा लागतो नाही का. तसं पुण्य संपादन करण्याकरता अनेक प्रक्रिया आहेत, अनेक मार्ग आहेत. पण जगद्गुरू महाराज तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला साधं पुण्य नाही, जे पुण्य तुमच्या जीवनामध्ये कदापि संपणार नाही, ज्याची तुमच्या जीवनामध्ये कधी पुण्याची त्रुटी होणार नाही, असं पुण्य जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संपादन करायचं असेल, सज्जन हो एक करा. काय करा? महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात, पुण्यवंत व्हावे, 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 पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे. सज्जन महापुरुषांचं नामस्मरण जर आपण केलं तर तुम्ही पुण्यवंत व्हाल. पुण्यवान व्हाल असं महाराज म्हणत नाहीत, शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे. पुण्यवंत, पुण्यवंत, वंत हा प्रत्यय आहे व्याकरणशास्त्रदृष्ट्या. पुण्यवंत म्हणजे ते पुण्य कधी न संपणार आहे. आणि असं पुण्य जर जीवनामध्ये संपादन करायचं असेल, घेता सज्जनांची नावे. सज्जन कोण? सज्जन आम्ही त्यांना म्हणतो सत्य बोले मुखे, जे स्वतःच्या मुखाने खरं बोलतात ते सज्जन, जे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात ते सज्जन. परोपकाराय सतामि विभूतयः, जे या जगामध्ये जगावर परोपकार करण्याकरता अवतीर्ण होतात ते सज्जन. बरंचसं सांगता येईल. आणि सज्जन महापुरुष सज्जन हो या जगामध्ये, या विश्वाचा निर्माता देव या सज्जन महापुरुषांना प्रत्येक युगामध्ये निर्माण करतो. अशा काही परोपकारी वस्तू आहेत
रविश्चंद्र गणा वृक्ष नदी गावश्च सज्जन एते परोपकाराय युगे देवेन निर्मित. परोपकारी वस्तू. रवी म्हणजे सूर्य. सूर्य आम्हाला प्रकाश देतो केवळ परोपकार. नाही दिवाकर भाऊ, कधी असं ऐकलं का? जसं इलेक्ट्रिक बोर्ड महिन्या 2 महिन्यापोटी वीज वापरल्याबद्दल आम्हाला बिल पाठवते. सूर्याने कधी सूर्याचा प्रकाश वापरल्याबद्दल बिल पाठवलं? हो, इलेक्ट्रिकचं बिल थोडं जरी कमी अधिक झालं तुम्ही आरडाओरडा करतो. नाही, मला तर वाटतं सूर्याचं जर बिल पाहिलं तर तुमचे आमचे डोळे चांदीचे झाल्याशिवाय राहणार. कारण ते बिल काही सामान्य राहणार आहे का? पण सूर्य ज्या अर्थी प्रकाश देतो परोपकार. चंद्र आम्हाला शीतलता प्रदान करतो परोपकार. गाय दूध देते परोपकार. झाडं आम्हाला फळ देतात, ओ केवढा परोपकार. नीचे से पत्थर मारे तो भी ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला खाळून जरी दगड मारला तर गोड फळ तुमच्या हातात ठेवतो. केवढा परोपकार. जळण खाती जळा वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा तेने गोडी निवळिली. या जशा या परोपकारी वस्तू आहेत त्याचप्रमाणे किसनदेव महाराजांसारखे जे महात्मे सज्जन हो ते या जगामध्ये केवळ परोपकारार्थ अवतीर्ण होतात. विठ्ठल 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 येथे उपकारासाठी येथे उपकार वा वा. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले. वैकुंठ नाम परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेले ते महात्मे पण केवळ तुमच्यावर परोपकार करण्याकरता या जगामध्ये येतात. महाराज ज्या काळामध्ये अवतीर्ण झाले किसनदेव महाराजांचं ते अलौकिक जीवन त्या काळामध्ये किती लोकांना कळलं? नाही कळलं. अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात. अतिपरिचय खोटा मान राहत नाही म्हणून सखया रे दूरदेशी राहावे. तसंच झालं. महाराजांचं जे जीवन आहे ते ब्रह्मरूप जीवन. आत्मानंदामध्ये निमग्न झाणारे महाराज पण त्या काळात काही लोकांना नाही कळाले. नाही का? ते आले कशा करता? परोपकाराय सता मी विभूतयः. या जगामध्ये केवळ परोपकारार्थ आले. सज्जनो, उपकार 2 प्रकारचा आहे. एक लौकिक उपकार आणि दुसरा आहे अलौकिक उपकार. तुम्ही आम्ही सामान्य माणसं एकमेकावर व्यवहारावरती जो उपकार करतो त्याचं स्वरूप आहे लौकिक. पण संत महात्मे जगावर जो उपकार करतात तो अलौकिक आहे. लौकिक उपकाराची परतफेड होऊ शकते पण अलौकिक उपकाराची परतफेड होऊ शकत. आणि संतांच्या उपकाराबद्दल काय बोलावं? नाही केले उपकार सांगू मी काय बापन करीवो ऐशे माय धर्मी त्याच्या जोडी येले पाय दिले अक्षय अभयदान गा केले उपकार सांगू मी काय. नाही अलौकिक उपकार आहेत म्हणून महाराजांना म्हणावं लागलं काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. एवढंच नव्हे तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काय एक. लौकिक उपकार कसा असतो एक उदाहरण सांगितलं म्हणजे कल्पना येईल. एका कुटुंबामध्ये सासूबाई आणि सुनबाई राहत होत्या पण दोघींच्या स्वभावामध्ये असं वैचित्र्य होतं, विचित्रपणा. काय? सासूबाई कुठं बाहेर गेल्या म्हणजे सुनबाईंनी आपल्या आवडीचं काहीतरी करून खायचं आणि सुनबाई कुठं बाहेर गेल्या म्हणजे सासूबाईंनी आपल्या आवडीचं काहीतरी करून खायचं. एक वेळचा प्रसंग असा
सुनबाई कपडे धुण्याकरता गावाच्या बाहेर असणाऱ्या नदीवर गेली. सासूबाईची स्वारी एकटीच घरात होती. सासूबाईने विचार केला, सोनेला कपडे धुवून येण्याकरता अजून बराच वेळ आहे. ती यायच्या आत आपण आपल्या आवडीचं करून काहीतरी खावं असा विचार तिच्या मनामध्ये आला. त्या सासूबाईला फक्त गरम गरम शेवळ्याचा भात खायला आवडत होता. तिने तो भात तयार केला, स्टीलच्या ताटामध्ये घेतला, खाण्याकरता बसली. पण असं आहे, प्रत्येक माणसाचं मन हे संशयखोर आहे. क्षणाक्षणाला अनेक विचाराचे तरंग माणसाच्या मनात निर्माण होतात. संकल्प विकल्पात्मकम मन, हा जे संकल्प विकल्प करतं त्याला म्हणतात मन. आणि बाईच्या मनामध्ये संकल्प आला, काय, मी जर अशी आता उघड्या जागेवर भात खात बसली, बाहेरून जर कोणी आलं, हे काही बरं दिसणार. आणि म्हणून त्या सासूबाईने विचार केला, एखाद्या सुरक्षित जागी जावं आणि हे काम संपून टाकावं. योग असा ज्वारीचं खळ झालेलं होतं. ती ज्वारी घरातल्या कणगीमध्ये साठवलेली होती. ती कणगी काही प्रमाणामध्ये रिकामी होती. सासूबाईनं विचार केला, बरं आहे सुरक्षित स्थान. शेवळ्याच्या भाताचं ताट घेतलं, गेल्यात आणि लाभ बरकत सुरू झाली. पण इकडे काय झालं, कपडे धुण्याकरता गेलेली सुनबाई लगबग लगबग धुणं आटोपलं, घरी आली. घरामध्ये कपडे वाळत न घालता अगोदर घराचा कानोसा घेतला. अंबाबाईची स्वारी कुठं आहे? अंबाबाई म्हणजे सासूबाई. पण तिने विचार केला, ज्या अर्थी सासूबाई घरात दिसत नाही त्या अर्थी आपल्या सासूबाईच्या स्वभावाची आपल्याला कल्पना आहे. काय कल्पना आहे? शेजारणीकडे का गप्पा मारण्याकरता गेल्या आणि गप्पा मारताना का रंगल्या की घरी काही 1 तास परत येत. सुनबाई म्हणे, बरं आहे, आपल्याला सुवर्ण संधी चालून आलेली आहे, फायदा घेतला पाहिजे. तिला फक्त गरम गरम दूध प्यायला आवडत होतं. तिनं गरम गरम दूध केलं, स्टीलच्या ग्लासामध्ये टाकलं, साखर विलायती घातली. पण तिलाही पिण्याकरता बसली असताना संशय आला, मी जर अशी उघड्या जागेवर बसली पीत काय दूध, आणि सासूबाई जर भरून आली, हे काही बरं दिसणार. उलट शिव्याची लाखोली वाल्याशिवाय राहणार. दुधाचा भावही विचारल आणि शिव्या घालल ती वेगळी. मग त्या सुनीनं असा विचार केला, आपणही एखाद्या सुरक्षित जागी जावं आणि दूध पिऊन टाकावं. कीर्तन ध्यान देऊन ऐकता. त्या बाईनेही सुद्धा सुरक्षित स्थान निवडलं. कोणतं हो? ज्या कणगीमध्ये सासूबाई भात खात होत्या त्याच कणगीमध्ये सुनबाई जाऊन उतरल्या. दोघींची नजरानजर झाली. सासू हुशार होती. ती म्हणलं, अगं सुनबाई, मला वाटलंच तू कपडे धुण्याकरता गेली, थकली बागली दमली, बघ म्हणे, म्हणजे मी तुझ्याकरता शेवळ्याचा भात तयार केला, गरम गरम खा. ताट दाखवायला लागली. सून म्हणे, सासूबाई, माझ्याबद्दल तुमच्या मनात किती आत्मीयता आहे, किती जिव्हाळा आहे, किती प्रेम आहे, याची मला चांगलीच जाणीव आहे. पण खरं सांगू का, हा शेवळ्याचा भात तुम्ही एकट्याच आणि कोरडा कोरडाच खाऊ नये. मी गरम गरम दूध आणलं म्हणे, घ्या. उदाहरण संपलं. तात्पर्य मला सांगायचं, याला म्हणतात लौकिक उपकार. विठ्ठला 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 विठ्ठला. पण संत महात्म्यांनी समाजावर जो केलेला उपकार आहे सज्जनो, अलौकिक आहे. महाराज म्हणतात, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता, बजावून देण्याकरता काही नाही. असे जे परोपकारी संत आहेत, ते संत, त्यांचं तुम्ही चिंतन करा. जर तुम्हाला पुण्यवंत व्हायचं असेल, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. त्या काळामध्ये काही साधकांनी विचारलं असावं, तुकोबा, वा वा, बरं आहे, आम्हाला सांगतात संतांचं नामजप करा, संतांचं नामचिंतन करा, पण का हो तुमच्या जीवनाचं काय? हा प्रयोग फक्त आमच्यावरच करता? महाराज म्हणतात, बाबा हो तसं नाही. मी तुम्हाला सांगतो, मी केलं नाही असं नाही. माझ्या जीवनामध्ये माझं नामचिंतन किती झालं सांगू का? अरे माझी वाणी मी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तरीसुद्धा थांबली नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. माझी मज झाली अनावर वाचा. माझी वाणी मी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण थांबायला तयार. आणि मी हे जे सांगतो की नाही, हे माझे अनुभवच आहे. आधी केले बघत सांगितले, अनुभवे आले अंगा, ते या जगात दितसो. संतांचं वाङ्मय वाचताना तुमच्या आमच्या लक्षामध्ये एक येतं सज्जन हो, की संतांनी समाजाला जो सदुपदेश दिला, तो उपदेश करताना त्या महात्म्यांनी पहिल्यांदा तो आचरणात आणला.
कारण बोले तैसा समाज मनावर परिणाम होतो. आणि कोणाचा? आचार भ्रष्ट माणसाचा नाही, आचारहीन माणसाचा नाही, जो स्वतः पहिल्यांदा आचरणात आणून दाखवतो त्याचा. आणि महाराजांचं जीवन जर आपण केलं पाहिलं, महाराज अनुभव होते. महाराज म्हणतात आम्ही अगोदर गोळी चाखली नाही, पिकली असेल कालू पहले, पिकली असेल कालू पहले, पिकली असेल कडू पडणे, पिकली असेल कडू पडणे. ऐसे आमा गेले, ऐसे आमा गेले, ओ नुराने, पिकली असेल कालू पहले, पिकली असेल कालू पहले. कैसे आगे हो पिकलिया शेंदे कडू पण गेले. आपलं नेहमीच उदाहरण आहे, शेरणी असते शेरणी, पहिल्यांदा कडू असते हिरवी असताना, पण ज्यावेळेस ती परिपक्व होते त्यावेळेस ती मधुर गोड लागते. महाराज म्हणतात आमचंही पूर्वाश्रमीचं जीवन तसंच, पण आम्ही परमार्थामध्ये आलो, देवाचं भजन संतांचं भजन, त्याचा परिणाम असा झाला आमच्या ठिकाणी परिपुष्टता आली, आम्ही परिपक्व झालो, गोड झालो नाही काय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्याही जीवनात तशी अवस्था यायची असेल तर सेवी तुहार सवाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. हे महाराजांचे अनुभवाचे बोले आणि अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. सज्जनो, प्रापंचिक जीवनामध्ये तुम्हा आम्हालाही अनुभव येतात, पण तुमचे आमचे सांसारिक माणसाचे अनुभव दुसऱ्याच्या कामाचे, संतांचे अनुभव जगाच्या उद्धाराकरता, पण तुमचे आमचे अनुभव शेजाऱ्याच्याही कामी. अनुभव महत्त्वाचे. आणि महाराज म्हणतात माझ्या जीवनातला अनुभव आहे, त्या महात्म्यांचं नामचिंतन माझ्या जीवनामध्ये मी केलं. किती केलं? महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, नेघे माझी वाचा तुटी, वा. नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. हो वाचा तुटी, नेघे माझी नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी तुटी तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ उपसाची, महालाभ उपसाची, महालाभ फुकटाची, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. जीवनामध्ये जर तुम्हाला पुण्यवंत व्हायचं असेल तर या सत्पुरुषांची संत महात्म्यांचं चिंतन करा, नामस्मरण करा.
मी तुम्हाला सांगतो मी केलं नाही अशातला भाग नाही. मग बोलण्यापेक्षा सज्जन हो कृती केव्हा श्रेष्ठ असते. आणि म्हणून महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी तीच केलं. काय सांगू तुम्हाला, त्या संत महात्म्यांचं नामस्मरण करत असताना माझी वाणी थांबायला तयार नाही. म्हणजे ती कोणती उसंतही घ्यायला तयार नाही. नेगे तुटी म्हणजे कमी अधिकपणा. अहोरात्र सातत्यानं ती माझी वाणी संतांचं चिंतन करते. आणि सज्जनो, तुम्ही आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळा तुम्हाला वेळ मिळेल, आमच्या प्रत्येकाच्या जीवनातला वेळ हा अत्यंत अमूल्य आहे. आणि त्या अमूल्य वेळेचा सदुपयोग तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये केला पाहिजे. खेदाने सांगावंसं वाटतं, एवढं अमूल्य जीवन आम्हाला मिळालं, पण आज कितीतरी लोक त्या जीवनाचं महत्त्व न जाणता काय करतात, कसं वागतात आपण पाहतो. शेवटी केवढी शोकांतिका आहे. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. बहुतेक लोकांचं जीवन खाणे पिणे आवडीच्या चैनीच्या सुखाच्या वस्तू जीवनामध्ये मिळवणे आणि एक दिवस आया वैसा गया आणि नाहक जमाना. इथून केलं काय मग तू, नाही का? कहा गया कहा नाही, क्या लाया कुछ नाही. असं व्हायला नको. म्हणून आमचं जीवन सार्थकी लागावं एवढ्याकरता केवढं अनमोल अशा प्रकारचा देह भगवंतानी आम्हाला दिला. कधी मूल्य जाणलं नाही, कठीण आहे. एक एक अवयवाची किंमत कधी जाणली का? पण हा विचार करणारे लोक बहुतांशी कमी आहेत. बरेचसे लोक आम्हाला भेटतात, ए बी दिन चले जाएंगे. वाह, जीवनाचं मूल्यच कळलं नाही. बरं, आमच्यासारखे काही थोडंफार पारमार्थिक ज्ञान असलेले लोक तुमच्या जिवारी बसावं, तुम्हाला पटावं, तुम्हाला कळावं एवढ्याकरता प्रयत्नशील आहेत. पण त्यांचंही ऐकून घेण्याची तयारी किती लोकांची आहे? वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी नाही. महाराज तर म्हणतात कहना था तो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. कबीर महाराज म्हणतात बाबो, सांगायचं तोपर्यंत आम्ही तोंड फाटेपर्यंत सांगितलं, आता ढोल वाजून सांगू. म्हणजे त्यांची तळमळ, त्यांची तत्परता या ठिकाणी दिसून येते. महात्म्यांनी प्रयत्न केला. आजही अनेक कीर्तनकारांचे भक्तीचा डांगोरा, पिठू भक्तीचा डांगोरा, भक्तीचा डांगोरा, पिठू भक्तीचा डांगोरा. कळी काळा सिंदरारा, कळी काळा सिंदरारा, कळी काळा सिंदरारा, कळी काळा सिंदरारा. तुका म्हणे करा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा. जय जयकार आनंद, जय जय जयकार आनंद. साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे भक्तीचा डांगोरा कळी काळा सिंदरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. त्या काळामध्ये त्या महात्म्याने डांगोरा पिटला हो. प्रसंगोपात लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा. प्रसंगी महात्म्याने हात जोडले. कर जोडो विनवितो तुम्हा, नका करू संसार श्रमा, नका गुंतू विषय कामा,
तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हेच माझे विनवणी. बरंच सांगता येईल, पण किती लोकांना ऐकलं? आजही सज्जन हो, समाजामध्ये तसेच लोक आहेत. हिंदीमध्ये एक म्हण आहे, कुत्ते की दुम. कुत्र्याची शेपटी किती दिवस नळकांड्यात घातली म्हणजे सरकी होईल. तशाही प्रवृत्तीचे आजही समाजामध्ये लोक आहेत की जे अजूनही परमार्थापासून कोसो दूर आहेत. कोणत्याही प्रकारचा पारमार्थिक गंध आपल्या ते मनावर घ्यायला तयार. सांगूच का? एक नमुना सांगितलं म्हणजे लक्षात येईल तुमच्या. एका गावामध्ये एका महाराजांचं एका श्रीमंत माणसाच्या दाराशी कीर्तन. महाराजांचं कीर्तन सुरू व्हायला 5 मिनिटं अवधी होता. घरातली जी गृहिणी होती, गर्दनीनबाई, ती सात्विक विचाराची, सुशील अंतकरणाची, प्रेमळ स्वभावाची, परोपकारी वृत्तीची होती. तिला वाटलं महाराज कीर्तनाकरता उभे राहत आहेत, जरा फ्रेश झाले पाहिजेत. म्हणून ती बाई घरात गेली आणि सुंदर प्रकारे अद्रक विलायती टाकून चहा बनवला. चहा घेऊन आली. महाराज घ्या. महाराजांनी कब्बशी हातामध्ये घेतली. पाहता तर जी बाई चहा घेऊन आली सज्जन होती, अक्षरशः रडत होती. महाराजांनी विचारलं, बाई का रडता? म्हणे, महाराज काय सांगू, तुमच्या पायाच्या आशीर्वादानं मनासारखे मुलंबाळ आहेत, शेतीवाडी भरपूर आहे, गुरंढोरं भरपूर आहेत, बँक बॅलन्स भरपूर आहे, मग रडता का? म्हणे, महाराज माझ्या अंतकरणाला बोसणारं एकच शल्य आहे, माझ्या मनाला दुखणारं एकच दुःख आहे, ते म्हणजे माझा नवरा 24 तास देशी विदेशीच्या सोबत असतो. म्हणजे नवरा व्यसनी आहे. महाराज माझी तुम्हाला विनंती आहे, आज योगायोगाने तुमचं कीर्तन माझ्या दाराशी आहे, कमीत कमी माझ्या व्यसनी नवऱ्याच्या मनावर चांगला परिणाम होईल असं काहीतरी तुमच्या कीर्तनातून सांगा. आणि साठे बुवा, आपला नेहमीचा अनुभव आहे, कीर्तनाच्या अगोदर असे सल्ला देणारे बरेच लोक भेटतात आम्हाला. बुवा असं होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या, बुवा असं ठोका. आता कीर्तन काय ठोका टाकीचा विषय आहे का? लोक सांगत असतात. ते कीर्तनकार विनोदी स्वभावाचे होते. म्हणे, बाई काही काळजी करू नका. आणि खरंच त्या कीर्तनकार महाराजांनी कीर्तन निरूपणाकरता नॉमिनल अभंग घेतला, पण अभंगाचा मूळ प्रतिपाद्य विषय बाजूला ठेवला आणि मानवी शरीरावर दारूचे काय वाईट परिणाम होतात हे त्या बाबांनी समोरच्या श्रोत्यांना अख्ख्या 2 तासामध्ये पटवून द्यायला सुरुवात केली. योग असा, या बाईचा हा व्यसनी नवरा दूर बसून का होईना कीर्तन ऐकत होता. काही लोकांना सवय असते, ते महाराजांच्या समोर येऊन बसत नाहीत, दूर बसतात. का बरं? पटलं तर ठीक, नाही तर मागच्या मागच कपडे झटकले की हे बरं आहे. महाराजांचं कीर्तन संपलं. बाईला वाटलं एकदा पुन्हा चहा करून द्यावा, म्हणून ती बाई स्वयंपाकगृहामध्ये गेली. गॅस पेटवला, चहाचं पातेलं ठेवलं, इतक्यात नवरा आला. ए काय करते? बाई म्हणे, अहो दिसत नाही का, महाराजांचं कीर्तन संपले म्हणे, मी पुन्हा एकदा महाराजांना चहा करून देते. असं? पण मी काय म्हणतो जर ऐकते का? बाई म्हणे, सांगा. बस म्हणे, उद्यापासून बंद. त्यानं वाक्य काय वापरलं? उद्यापासून बंद. नवऱ्याचं ते वाक्य ऐकल्याबरोबर त्या बाईला इतका आनंद झाला. ती बाई म्हणे, कीर्तनकार महाराजांनी कीर्तनातून 2 तास काय सांगितलं? दारूचे वाईट परिणाम. आपल्या नवऱ्याने दूर बसून का होईना कीर्तन ऐकलं. ज्या अर्थी हा उद्यापासून बंद म्हणतो, त्या अर्थी हा काही दारूला हात लावत. आनंदाच्या भरामध्ये ती बाई चहा घेऊन महाराजांकडे गेली. महाराजांनी पाहिलं, कीर्तनाच्या आरंभाला रडणारी बाई आता मात्र चेहरा फ्रेश झालेला आहे, प्रफुल्ल झालेला आहे. महाराजांनी विचारलं, बाई हा काय प्रकार? म्हणजे, महाराज तुमच्या सांगण्याचा चमत्कार. म्हणजे तुम्ही नाही का म्हणे दारूचे वाईट परिणाम सांगितले? माझ्या नवऱ्याने तुमचं कीर्तन दूर बसून ऐकलं. महाराज माझा आत्मविश्वास आहे की ज्या अर्थी माझा नवरा उद्यापासून बंद म्हणतो, त्या अर्थी तो उद्यापासून दारूला हात लावत. कीर्तनकार महाराज विनोदी स्वभावाचे होते. ते कीर्तनकार महाराज म्हणाले, बाई खरं सांगू का, तुझा काहीतरी गोड गैरसमज झालेला दिसतो. एकाच कीर्तनात कोणीही सुधरत नाही. एकाच कीर्तनाचा इतका जबरदस्त परिणाम होत
तुझा नवरा बन म्हणतो बरे, पण काय बन जरा नवऱ्याला जाऊन विचार. झोपणं बन की चालणं बन की बोलणं बन की जेवण बन. ती बाई म्हणे हे खरंच आहे. गेली नवऱ्याजवळ. का हो म्हणे तुम्ही बऱ्याच वेळचे म्हणता उद्यापासून बन उद्यापासून बन, काय बन. तो माणूस होता हट्टी दुराग्रही स्वभावाचा. तो म्हणे उद्यापासून या महाराजांचं आपल्या गावातलं कीर्तन बन. उद्यापासून या महाराजांचं आपल्या घरी येणं जाणं बंद. याला म्हणतात हट्टी दुराग्रही स्वभावाची माणसं. आणि आजही असे नमुने जगामध्ये समाजामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून आमच्या एकनाथ महाराजांना खेदानं म्हणावं लागलं, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा. विश्वास बोध कैसा. क्रोधी अविश्वास व्यर्थ पुलिवाचा सिनवो नये. 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 हरिमुखी गाता हरि चिंता. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरिमुखे गाता हर परिचिता. हरिमुखी गाता हर परिचिता. हर परिचिता. हर परिचिता. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैचा. व्यर्थ आपले वाचा शिनवू नये. तात्पर्य महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये संतांचं चिंतन करा, नामस्मरण करा तुम्हाला सुचवतो. माझं जर तुम्ही विचाराल तर काय सांगू. माझी वाणी थांबायला तयार नाही आहे. एवढंच नव्हे, त्या महात्म्यांचं नामचिंतन जर तुम्ही केलं महालाभ फुकासाठी तुमच्या जीवनामध्ये महालाभ प्राप्त होणार आहे. महालाभ कशाला म्हणतात. ज्या स्थितीशिवाय जीवनामध्ये काही एक मिळवायचं शिल्लक नाही आहे. जे परवते काही निपजणे जेथ नाही. म्हणून म्हणे पे पाये परमसिद्धी ते. महालाभ यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. ज्या लाभासारखा किंवा ज्या फायद्यासारखा दुसरा फायदाच नाही. तुम्ही आम्ही आमच्या प्रापंचिक जीवनामध्ये ज्या फायद्या करता अविरत प्रयत्नशील आहोत. हे फायदे नश्वर आहेत, नाशवान आहे. पण संत महात्मे जो फायदा तुम्हा आम्हाला जीवनामध्ये मिळवून देतात महालाभ, तो महालाभ म्हणजे परमात्मा लाभ. महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये मी एवढाच प्रयत्न केला. याजसाठी केला होता टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिवस बुंदी लाडू नका. नाही, जीवनाची सार्थकता व्हावी एवढ्याकरता प्रयत्न केला. आणि माझ्या जीवनामध्ये तो लाभ झाला. तो कोणी प्राप्त करून दिला. तो संत महात्म्यांनी प्राप्त करून दिला. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. त्या संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने तो लाभ तुम्हा आम्हाला मिळतो. म्हणून तो लाभ मिळवण्याकरता संतांचं कीर्तन करा. एवढंच नव्हे, महाराज म्हणतात भाऊ तुम्ही सर्व प्रापंचिक जीवन जगणारे आध्यात्मिक आधी भौतिक आणि आधी दैविक ह्या त्रिविध तापाने पोळलेले आहेत. आणि खरंच आहे, संसारातला कोणताही माणूस घ्या, त्याचा चेहरा जर तुम्ही आम्ही पाहिला, मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात फोडिली गोवरी तैसा दिसे तोंडावरी. म्हणजे संसारातला बहुतेक मनुष्य हा निस्तेज दिसतो, कलाहीन दिसतो, तेजोहीन दिसतो, उदास दिसतो. याचं कारण त्याची जी हातवटी आहे ती चुकलेली आहे. जे करायला पाहिजे तो करत नाही आहे, ठीक आहे, निस्तेज चेहरा. ठीक आहे. पण जे परमार्थामध्ये आले, जे भजन चिंतनामध्ये रंगले, रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी, असे जे रंगून गेले सज्जन हो,
त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं महालाभ प्राप्त झाला. महाराज म्हणतात मी मला माहीत आहे तुम्ही प्रापंचिक जीवनामध्ये दुःखाने होरपळलेले आहात. खरंच आहे. दिवाकर भाऊ मला भेटतात, मी त्यांना भेटतो, जहरी जहरी बुवा कसं काय, तेही म्हणतात बरं आहे, मी म्हणतो बरं आहे, पण दोघांचं काही खरं नाही. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया दुखिया कोई कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई रहे उदास, तोड़े तोड़े सब ही दुखी, सुखी रहे हरि देना, जो देखे सो दुखिया दुखिया कोई, जो देखे सो, जो देखे सो, जो देखे सो. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागे, दुख के कारण सुख दे बने, उदरी माया त्यागे, जो देखे सो दुखिया बाबा. जगातला प्रत्येक मनुष्य दुःखी आहे आणि आपल्या दुःख निवृत्तीच्या शोधामध्ये प्रत्येकजण फिरतोय. आपल्या दुःखावर कोणी फुंकर घालेल का, आपल्याला कोणी पाठबळ देईल का, नाही कोणी मदत करेल का, या अपेक्षेनं प्रत्येक जीव हा फिरतोय. तुमचा आमचा हा प्रत्येकाचा अनुभव आहे. पण हे लक्षात घ्या, एक दुःखी जीव दुसऱ्या दुःखी जीवाचं दुःख कधी दूर करू शकत नाही. करतो? उदाहरणार्थ दोन माणसं मानलेले आहेत दोन खांबाला, दोघेही एकमेकाला विनंती करतात, भाऊ मला सोडवा, भाऊ मला सोडवा. आता कोणी कोणा सोडायचं? पूर्वेकून आला त्याला गस्करण झालेलं आहे आणि पश्चिमेकून आला त्याला खरूच झालेली आहे. दोघंही भेटले, जहरी जहरी, काहो कसं काय, काही औषध आहे का, कशावर? तो खरजुल्या विचारतो गचकरण्याला आणि गचकरण्या विचारतो खरजुल्याला. आता कोण कोणाला औषध देणार आहे? आपलं तेच आहे, राणे दुखिया दुखी भेटले. तुम्ही आम्ही सर्व दुःखीच आहोत, ठीक आहे. पण या दुःखावर जर राम मात्रा काय असेल तर महाराज म्हणतात मला माहीत आहे तुम्ही दुःखानं दुःखी या संसाराच्या, आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवी आहे शांती, सुख, समाधान, आणि त्याच्याकरता तुमचा अहोरात्र प्रयत्न चाललेला आहे. दुःखात उद्भिजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. त्या सुखाचा, त्या शांतीचा तुम्ही शोध घेतायत. पण बाबा हो, प्रापंचिक जीवनातल्या कोणत्याही भोग्य वस्तूमध्ये माणसाला निर्भेळ सुख देण्याचं सामर्थ्य नाही आहे. लक्षात घ्या. सुखाच्या अपेक्षेपोटी भलेही तुम्ही आम्ही प्रत्येक वस्तू जवळ करतो. दोनू महाराज नाही काय सांगावं, कालाय तस्मै नमा. आजच्या कालमानाचा विचार बघा. मी सांगत नाही, एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये लिहितात. खरं सांगा, प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा असते की नाही हो, काय की माझा मुलगा म्हणजे माझी म्हातारपणची काठी आहे, म्हातारपणातला आधार आहे, हा मला सुखाचे दिवस दाखवणार आहे. पण मला सांगा, किती मुलं आईवडिलाचा सांभाळ करतात, किती मुलं आईवडिलाची आज्ञा पाळतात? जर आज्ञा पाळली असती वृद्धाश्रम वाढले असते का? तुमचा काय अनुभव आहे हे आम्ही सांगत नाही. आमचा अनुभव आहे, एलगी महाराज, बरेचसे 60 उलटलेले म्हातारे माणसं आमच्याकडे येतात, महाराजांच्या मंदिरामध्ये येतात, अक्षरशः रडतात, महाराज काही खरं नाही हो. विचारावं आजोबा काय झालं? मुलगा वागवत नाही, सासू सुनबाई पाडून पाडून बोलते. मग महाराज, मला महाराजांच्या देह विसर्जन स्थळाकडे जो अखंड विणा चालू आहे त्या विण्यावर ठेवून घ्या हो. पोटाची खळगी भरल, अंगाला अंगभर वस्त्र मिळल, महाराजांचा दवाखाना फुकटात आहे हो महाराज,
मला ठेवून घ्या हो. त्या अगतिक झालेल्या दुःखी माणसाचे ते उद्गार ऐकल्याबरोबर आमच्या अंगावर काटा उभा राहतो. अरे बाप रे बाप, ज्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव ही कल्पना फुलली फळाला आली, त्या देशाच्या दृष्टीने केवढी शोकांत आहे, शोकांतिक आहे. ठेवून घ्या याचा अर्थ आई वडिलांची अवहेलना करणारे सुद्धा अनेक लोक आहेत. एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये सांगतात, पिता स्वये नारायण माता लक्ष्मी स्वये आपण, ऐसे शुद्ध भावे ज्याचे भजन सुपुत्र जान तो एक. जो भगवान विष्णू सारखं वडिलाला मानतो, जो आपल्या जन्मदात्या आईला लक्ष्मीसारखं मानून त्यांची सेवा करतो, अवज्ञा करत नाही, त्याला म्हणतात सुपुत्र. पुन्हा त्रायते इति पुत्र. हा नरकातून जो आई वडिलांचा तारतो त्याला म्हणतात पुत्र. असा सुपुत्र असणं महत्वाचं आहे. विठला विठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विस्तार मला करायचं आणि तात्पर्य मला सांगायचं आहे. तुम्ही आम्ही दुःखी आहोत आणि प्रत्येक दुःखी जीवाला शांती हवी आहे, समाधान हवं आहे. महाराज म्हणतात एक करा. तुमच्या पाठीमागं मला माहीत आहे त्रिविध ताप लागलेले आहेत. त्या त्रिविध तापातून निवृत्त व्हायचं असेल, त्याची झळ पोचावी असं वाटत नसेल तर तुम्ही एक करा. काय करा? अभंगाचं 3रं चरण. विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव. विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव. पायी संतांचे पायी संतांचे भाव. निघे माझी वाचा तुझी, निघे माझी वाचा तुझी. विश्रांतीचा ठाव पायी संतांचे विश्रांतीचा ठाव पायी संतांचे पायी संतांचे पायी संतांचे भाव. विश्रांतीचा ठाव. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुम्हाला जीवनामध्ये विश्रांती पाहिजे असेल संताकडे जा. संत विसावा प्राप्त करून देतात. ओ तुम्हा आम्हाला सांगतात असं नाही. संतांनी विश्वनिर्मात्या देवाला सुद्धा सांगितलं, देवा अरे सृष्टीचं अविरत कार्य करताना तू थकला असेल बाबा, जर तुम्हाला विसावा विश्रांती पाहिजे असेल तर काय कर? नाम म्हणे देवा चला तया ठाया. 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 विश्रांती घ्यावया कल्पावर चौऱ्यासी भगवान पांडुरंगाला रामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवरी. कुठं? चला आळंदीला जाऊ. कोण आहे तिथं? ज्ञानेश्वर महाराज. तात्पर्य सांगायचं की संतांच्या ठिकाणी विश्रांती आहे म्हणून विश्रांतीचा ठाव.
संतांच्या पायाजवळ गेल्यानंतर सज्जन हो तुम्हाला विसावा विश्रांती समाधान मिळेल, पण त्याच्याकरता एक मार्मिकता आहे. त्या महात्म्यांच्या पायावर चरणावर तुमची अखंडित श्रद्धा असली पाहिजे. पायी संतांची या भाव, तुमच्या मनातला भाव, तुमच्या मनातली श्रद्धा, तुमच्या मनातलं प्रेम त्या संतांच्या पायावर तुम्ही अर्पण केलं पाहिजे. भाव पारमार्थिक क्षेत्रामध्ये भाव या शब्दाला फार महत्त्व आहे. भाव, श्रद्धा, प्रेम एकार्थवाचक शब्द आहेत. नवे नवे तुमचं आमचं पारमार्थिक जीवन ज्या पायावरती उभं आहे तो पाया म्हणजे भाव आहे. भाव भावेषु विद्यते देवो तस्मात् भावे कारणम. देवा कारणे भाव तस्मात् न लगे द्यावे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाता तगा. भाव. मग तुम्हाला महाराज हे सांगायची काय गरज आहे? आमच्या मनात प्रेम नसतं, भाव नसती, श्रद्धा नसती. किसनदेव महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त हा जो कीर्तन सोहळा चालू आहे या सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी झालो असतो का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. ज्या माणसाच्या मनात भाव नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही असा माणूस अजून जगाच्या पाठीवर जन्माला यायचा आहे. श्रद्धा मय्यम पुरुषो योयस श्रद्धस एव सहा. जगातला प्रत्येक मनुष्य हा भावना प्रधान आहे. काय श्रद्धावान आहे. ऐसे निहा सकळ जगडंबरू निखिल श्रद्धेचा जे केवल उतला असे. नवे नवे देखे मनुष्य जात सकळ जे स्वभावता भजनशील झालीये असती केवळ माझी ठाई. जगाच्या प्रत्येक माणसाच्या मनात भाव आहे, मग बिघडलं कुठं? प्रेम आहे, भाव आहे, आवड आहे, पण ज्या ठिकाणी ठेवावी त्या ठिकाणी माणसं ठेवत. तुमच्या आमच्या आवडीचा, तुमच्या आमच्या श्रद्धेचा विषय वेगळा आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज तुम्हाला अनुभव काय येत नाही? देवाचा साक्षात्कार, देवाची अनुभूती तुमच्या आमच्या जीवनामध्ये न येण्याचं कारण 100% भाव तुमच्या आमच्या मनात नाही. 100% देवाच्या संबंधाने आवड, मुलं बाळं, शेती वाडी, गुरं ढोरं यावर आम्ही तुमच्या आमच्या मनातली भावना व्यतीत करतो आणि उर्वरित भावना घेऊन देवाकडे येतो. जमल का? नाही. देव म्हणतात तसं नाही. यदि तुम मेरे काम पर, यदि तुम मेरे धाम पर तो मैं तुम्हारे काम पर, यदि तुम तुम्हारे काम पर तो मैं मेरे धाम पर. नाही. जर तुम्ही माझ्याकडे येसाल ए यथामाम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यम. त्या देवाची रीत आहे. घेसी तेव्हा देसी ऐसा ऐसी उदार. तो भगवान परमात्मा तुमच्याकडून घेतो. काय घेतो? अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भाव म्हणजे प्रेम. जास्त विस्तार करत नाही. या भावाचं काय महत्त्व आहे एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. ते कशा करता? तुमच्या आमच्याही मनातला भाव उद्दीपत झाला पाहिजे एवढ्या करता. भाव श्रद्धा सामान्य समजू नका. पुणे मुंबई हायवेवर एका माऊलीचं छोटंसं झोपडीवजा घर आहे. 40व्या वर्षी तिला वैधव्य प्राप्त झालं. नवरा गेला. 10 वर्षाचा एकुलता एक मुलगा. पण त्या बाईचं दुर्दैव असं त्या एकुलत्या एका मुलाच्या शरीराचा वाल गेलेला आहे, निकामी झालेला आहे. जेमतेम परिस्थिती असल्यामुळं त्या बाईने बरेचसे प्रयत्न केले, पण मुलाचं ऑपरेशन करण्याकरता पैसा जुटता आला नाही. पण ती बाई भावना प्रधान होती, श्रद्धावान होती. तिनं आपल्या त्या झोपडी वजा घरामध्ये एक पांडुरंगाची प्रतिमा फोटो लावलेला आहे. त्या फोटोसमोर सबई तेवत आहे. अगरबत्तीचा घमघमाट सुटलेला आहे. आणि ती माऊली अंतकरणातल्या 100% श्रद्धेने डोक्यातले केस मोकळे सोडलेले आहेत आणि मनपूर्वक भगवंताचं चिंतन करते. देवा हे पांडुरंगा, अरे बाबा हा माझ्या कुलाचा कुलदीपक, याचा वाल निकामी झालेला आहे, याचं दुःख दूर कर रे बाबा. सारखी प्रयत्न करते. आता योग असा मुंबईला एका हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरला अमेरिकेमध्ये एक अवॉर्ड जाहीर झालेला आहे. आणि ते बक्षीस घेण्याकरता ते डॉक्टर महाशय आपल्या गाडीमध्ये बसून विमानतळाकडे निघालेले आहेत. पण चौरायाच्या रस्त्यावर
ट्रॅफिक जाम असल्यामुळं त्यांना विमानतळापर्यंत पोचता आलं नाही आणि त्यांचं ते विमान निघून गेलं. डॉक्टर साहेबांनी विचार केला अजून 2 तासांनी पुण्यावरून एक विमान आहे, ते आपण पकडूया. आणि म्हणून डॉक्टर साहेबांची ती गाडी सुसाट वेगाने मुंबई पुणे हायवेवरून निघालेली आहे. आणि योग असा, ज्या झोपडीमध्ये ती बाई अश्रुपूर्ण अशा नेत्रांनी भावयुक्त अंतकरणाने भगवंताची आराधना करत होती, सज्जन हो, त्या दिशेने येऊ लागली. एकाएकी सोसायटीचा वारा सुटला, धो धो पाऊस सुरू झाला. डॉक्टर साहेबांना ड्रायव्हिंग करताना दिसेन असं झालं, पण काहीतरी एक निंबाचं झाड आहे, एक झोपडीवजा घर आहे, एक 2 मिनटं आपण विसावा घेऊ, पाऊस थांबल्यानंतर पुढे निघून जाऊ. म्हणून डॉक्टर साहेबाची स्वारी त्या घरासमोर थांबलेली आहे. आडोशाले साहेब उभे राहिले. पाहतात तर घरामधून एक दुःखद आकांत कोणीतरी आक्रोश करते असा आवाज साहेबांच्या कानावरती पडला. उत्सुकतेपोटी साहेबांनी ताबडतोब दरवाजा लोटला. पाहतात तर एक चिमुकला 10 वर्षाचा मुलगा पलंगावरती पोहडलेला आहे, झोपलेला आहे. आणि त्याची आई मात्र डोक्याचे केस मोकळे सोडून समोरच्या प्रतिमेसमोर उभी राहून भावपूर्ण अशा अंतकरणाने त्या देवाची विनंती करते. साहेबांनी जाऊन उत्सुकतेपोटी विचारलं, बाई हा काय प्रकार आहे? ते बाईने सांगितलं, साहेब माझे मालक अकालीच गेले, 40 वर्षाचं वय, मला हा एकुलता एक मुलगा, याचा हृदयाचा वाल निकामी झालेला आहे, याचं ऑपरेशन करण्याकरता लागणारा पैसा मज्जाव नाही आहे. पण खरं सांगू साहेब, मी सुशील अंतकरणाची आहे, संस्कारित वातावरणात वाढलेली आहे आणि त्यामुळं माझा हमखास विश्वास माझ्या या भगवान पांडुरंगावर आहे. तो पांडुरंग परमात्मा निश्चितपणाने माझ्या मुलाचं दुःख घालवणार, एवढ्याकरता मी त्याची आराधना करते. त्या बाईचे ते उद्गार ऐकल्याबरोबर सज्जन हो, ते साहेब देव न मानणारे होते, नास्तिक विचाराचे होते. हजारो हृदयाचे ऑपरेशन त्यांनी आपल्या जीवनामध्ये केल्यामुळं त्यांना अमेरिकेमध्ये अवॉर्ड जाहीर झालेला होता, बक्षीस जाहीर झालं होतं. ते साहेब समोर गेले. त्या बाईच्या मनातला तो भाव पाहून त्या बाईला सांगू लागले, बाई खरं सांगू, तुझा हा विठ्ठल परमात्मा तुझ्यावर ज्या दिवशी कृपा करील त्या दिवशी करू दे, पण मी खरं सांगतो, आजच तुझा तो परमात्मा तुझ्याकरता धावून आला असं समज. तुझ्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेला खऱ्या अर्थानं आज यश आलेलं आहे. अगं मी हृदयरोग तज्ज्ञ आहे, मला फार मोठं बक्षीस जाहीर झालेलं आहे, ते घेण्याकरता मी निघालेलो आहे, पण तुझ्या मनातला भाव मी पाला, काही काळजी करू नको. माझ्या मित्राचा पुण्यामध्ये फार मोठा दवाखाना आहे, मी त्या माझ्या अवॉर्डवर लात मारतो, पण पहिल्यांदा तुझ्या मुलाचं ऑपरेशन करून देतो. सज्जन हो, त्या साहेबांनी त्या आईला आणि त्या बालकाला गाडीमध्ये बसवलं, मित्राच्या दवाखान्यामध्ये देऊन त्या ठिकाणी त्याचं निर्विघ्नपणाने वालचं ऑपरेशन सक्सेस करून दिलं आणि मुलगाला पुन्हा संजीवनी प्राप्त करून दिली. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात भाव. आणि अशा प्रकारचा भाव तुमचा आमच्या संतांच्या पायावरती असला पाहिजे, ज्यांचं या ठिकाणी आम्ही जन्मोत्सव साजरा करतो. महान संत परमहंस योगी किसनदेवजी महाराज यांच्या पायावर खरोखर जर आपण आत्यंतिक भाव प्रगट केला तर निश्चित तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते दूर होईल. नवे नवे आम्हाला विसावा आणि समाधान प्राप्त होईल. एवढंच नव्हे, जगद्गुरू तुकाराम महाराज आम्हाला शेवटी सांगतात की बाबो, जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर तुमची आमची पापं भस्मीभूत व्हावी असं वाटत असेल तर त्या संतांचं चिंतन करा.